Good morning, students. In last lecture, we are discussing about Raoult's law. बरोबर आहे ना? Raoult's law आपण डिस्कस करत होतो. Raoult's law चं इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं. P is equal to P म्हणजे सांगितलं होतं वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन is equal to P20 minus P10 into x1, where P20 is vapor pressure of pure B, P10 is vapor pressure of pure A, x1 is mole fraction of A, and P20 is vapor pressure of pure B. ओके, तर हे इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं. मला सांगितलं होतं सोल्युशनचं वेपर प्रेशर हे पार्शियल वेपर प्रेशरची सम असते. सोल्युशनचं वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशरची सम असते. ग्राफिकली राउल्ट्स लॉ आपल्याला आज काय करायचं, एक्सप्लेन करायचं किंवा एक्सप्रेस करायचं. ओके, वी हॅव टू एक्सप्रेस और we have to see graphical presentation of Raoult's law. Graphical presentation आपण बघणार आहे. ओके, see this is the vapor pressure of the solution. Vapor pressure of the solution ते increase व्हायला लागले. Why? कारण का बघा इकडं x1 1 आहे. x1 1 आहे याचा अर्थ कळत असेल तुम्हाला x2 0 असणार आहे. कारण काल आपण काय डिस्कस केलं होतं, मोल फ्रॅक्शनची सम 1 येते. मोल फ्रॅक्शनची सम काय येते, 1 येते. जर x1 1 असेल तर x2 काय असणार आहे, 0 असणार आहे. याचा अर्थ या पोझिशनला b चे नंबर ऑफ मोल 0 आहे. b चे नंबर ऑफ मोल काय 0 आहे. आणि b चे नंबर ऑफ मोल 0 असल्यामुळे b चं वेपर प्रेशर काय बघितलं होतं आपण, b चं वेपर प्रेशर जास्त होतं आणि a चं वेपर प्रेशर कमी होतं. त्यामुळे इथं जेव्हा सोल्युशन बघताय तुम्ही तेव्हा सोल्युशन मध्ये अजून b ऍड केलेला नाहीये, त्यामुळे त्याचं वेपर प्रेशर कमी आहे. जसं b चा अमाउंट वाढत जाईल सोल्युशन मध्ये. b हा मोर व्होलाटाईल कंपोनेंट आहे. b चं वेपर प्रेशर मोर आहे. त्यामुळे जसं b चे नंबर ऑफ मोल वाढत जातील म्हणजे b चा मोल फ्रॅक्शन वाढत जाईल. b चा मोल फ्रॅक्शन वाढत जाईल 0.1 0.2 0.3 0.4 0.5 आणि शेवटी x2 1 येईल. x2 1 येईल कारण का मोल फ्रॅक्शनची बेरीज काय होणार, 1 येणार आहे. मग त्यावेळी x1 0 असणार आहे. x1 काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इकडं तुम्ही प्युअर काय घेणार आहे, b घेणार आहे. प्युअर काय घेणार आहे, b घेणार आहे. म्हणजे या केस मध्ये x1 0 आहे म्हणजे a चे नंबर ऑफ मोल 0 असणार आहे. a चे नंबर ऑफ मोल काय असणार आहे, 0 असणार आहे. हे लक्षात येते. त्यामुळे वेपर प्रेशर वाढत चाललंय. वेपर प्रेशर वाढत चाललंय. हे सोल्युशनचं वेपर प्रेशर असं वाढत चाललंय. जसे नंबर ऑफ मोल b चे वाढत जातील, जो मोर व्होलाटाईल कंपोनेंट आहे त्याचे नंबर ऑफ मोल जसे वाढत जातील तसं सोल्युशनचं वेपर प्रेशर इन्क्रीज होत चाललंय. ओके, नाउ सी दिस इज P10. P10 means vapor pressure of pure A. This is P20 means vapor pressure of pure B. आणि तुम्ही बघितला सोल्युशनचं वेपर प्रेशर जे आहे ते इन बिटवीन दोज येते. म्हणजे कमी व्होलाटाईल असलेला कंपाऊंड whose vapor pressure is low at given temperature and more volatile component म्हणजे ज्याचं वेपर प्रेशर हाय आहे त्या दोघांचं जर सोल्युशन बनवलं तर सोल्युशनचं वेपर प्रेशर त्या दोघांच्या वेपर प्रेशरच्या मध्ये येते. ओके, त्यानंतर बघूया आपण पार्शियल वेपर प्रेशरचं काय होणार. पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काल काय सांगितलं होतं मी, सोल्युशन मध्ये त्या कंपोनेंटचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे, सोल्युशन मध्ये त्या कंपोनेंटचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे त्याला आपण काय म्हटलं होतं, पार्शियल वेपर प्रेशर. आणि पार्शियल वेपर प्रेशरचा फॉर्म्युला काय आला होता, पार्शियल वेपर प्रेशर P1 P10 x1 आणि P2 काय आला होता, P20 x2 आला होता. हे काल झालं होतं. कालच्या म्हणजे स्लाइड्स मध्ये मी सांगितलं होतं P1 P10 x1, P2 P20 x2. आठवतंय का बघा तुम्हाला, बरोबर आहे. याचा अर्थ पार्शियल प्रेशर मोल फ्रॅक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पार्शियल प्रेशर ऑफ B इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ B. बरोबर आहे. याचा अर्थ पार्शियल प्रेशर इकडून मोल फ्रॅक्शन कमी होत चाललाय, 0 कडे चाललाय. याचा अर्थ पार्शियल वेपर प्रेशर पण डिक्रीज होत जाणार. कुणाचं पार्शियल वेपर प्रेशर डिक्रीज होत चाललंय, P1चं. का बरं, कारण का त्याचा मोल फ्रॅक्शन x1 इथं या साइडला 1 आहे, या साइडला 0 आहे. म्हणजे 1 कडून 0 व्हायला लागलाय. याचा अर्थ मोल फ्रॅक्शन डिक्रीज व्हायला लागलाय. मोल फ्रॅक्शन जसा डिक्रीज होईल तसं पार्शियल वेपर प्रेशर डिक्रीज होणार आहे. कारण पार्शियल वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
पार्शियल वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कारण कालच आपण राउल्स लॉ बघितला. स्टेटमेंट काय होतं? पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनेंट इन द सोल्युशन इज प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनेंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन. याचा अर्थ P1 is directly proportional to X1. As X1 decreases, partial vapor pressure also decreases. Partial vapor pressure पण काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि बघा P2 बघा की P2 वाढायला लागलाय. कारण का इकडे X2 जो होता तो 0 होता. X2 जो होता तो 0 होता. म्हणजे सेकंड जो कंपोनेंट आहे, सेकंड कंपोनेंट कोण? B चा मोल फ्रॅक्शन 0 होता. आणि इकडे बघा X2 1 झालाय. इकडे काय झालं? X2 1 झालाय. त्याचा आता मोल फ्रॅक्शन वाढत चाललाय. तो 1 च्या पुढे जाणार नाही. कारण मोल फ्रॅक्शनची बेरीज मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते. मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे तो काय झाला? इकडून इकडे वाढायला लागलाय. म्हणजे इकडून इकडे पार्शियल वेपर प्रेशर P2 वाढायला लागेल. पार्शियल वेपर प्रेशर काय वाढायला लागेल? P2 वाढायला लागेल आणि P1 कमी होईल. म्हणजे त्या कंपोनेंटचं जे पार्शियल वेपर प्रेशर आहे ते कशावर डिपेंड करतंय? मोल फ्रॅक्शनवर. ज्याचा मोल फ्रॅक्शन वाढायला लागलाय त्याचं पार्शियल वेपर प्रेशर वाढत जाईल आणि ज्याचा मोल फ्रॅक्शन कमी झालाय त्याचं वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशर डिक्रीज होत जाणार आहे. लक्षात आलं? सो धिस डायग्राम इंडिकेट्स राउल्स लॉ. याच्यामध्ये काय सांगितलंय? P1 0 वेपर प्रेशर ऑफ प्युअर A कंपोनेंट 1, P2 0 वेपर प्रेशर ऑफ प्युअर B कंपोनेंट 2. बरोबर आहे? आणि P1 0 कमी आहे, P2 0 जास्त आहे. जसं मी कंपोनेंट 1 मध्ये कंपोनेंट 2 ऍड करणार ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे तर त्याला ऍड केल्यामुळे सोल्युशनचं वेपर प्रेशर दोघांची बेरीज आहे. बरोबर आहे? त्यामुळे ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे तो कंपोनेंट ऍड केल्यामुळे सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर वाढायला लागेल. आणि जसं ते कंपोनेंट वाढत जाईल म्हणजे त्याचा मोल फ्रॅक्शन वाढत जाईल. जसा मोल फ्रॅक्शन वाढत जाईल तसं सोल्युशन ज्याच्यामध्ये तो कंपोनेंट ऍड करायला लागलो आपण त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर पण वाढायला लागेल. याचा अर्थ मिनिमम व्हॅल्यू कडून तो मॅक्सिमम कडे जाईल. कारण का दुसरा कंपोनेंट जो आहे त्याचं वेपर प्रेशर मॅक्सिमम आहे. तो जसा ऍड होत जाणार आहे तसं सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढत चाललंय. पार्शियल वेपर प्रेशरचं काय होणार? जसा मोल फ्रॅक्शन कमी होईल, जसं X1 चा व्हॅल्यू 0 व्हायला लागलाय 1 पासून 0 तसं त्या कंपोनेंटचं पार्शियल वेपर प्रेशर कमी होईल आणि X2 जो आहे तो वाढायला लागलाय त्यामुळे त्या कंपोनेंटचं वेपर प्रेशर वाढत जाईल. त्या कंपोनेंटचं वेपर प्रेशर पार्शियल वेपर प्रेशर सोल्युशन मधलं पार्शियल वेपर प्रेशर वाढत जाईल. हे लक्षात येते का? तर ही डायग्राम इंडिकेट करते राउल्स लॉ. आणि हे जे डायग्राम आहे या डायग्राम मध्ये हे जे सोल्युशन आहे, सोल्युशन जे आहे जे राउल्स लॉ ऑबे करतोय. म्हणजे ज्या सोल्युशनसाठी हा ग्राफ असा स्ट्रेट लाईन येतोय, ज्या सोल्युशनसाठी सोल्युशनचं वेपर प्रेशर दोन कंपोनेंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये येतंय, दोन कंपोनेंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये त्याची व्हॅल्यू येते, त्या सोल्युशनला आपण म्हणतोय आयडियल सोल्युशन. त्या सोल्युशनला आपण काय म्हणतोय? आयडियल सोल्युशन. थोडंसं कालचं लेक्चर बघा वाटल्यास, पण तुम्हाला मी काल राउल्स लॉ शिकवला होता. राउल्स लॉ मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? when solution is obtained, partial vapor pressure of any volatile component is product of vapor pressure of that pure component and the mole fraction of the component in the solution. याचा प्रोडक्ट असतोय. सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढायला लागलंय कारण का सांगा? जो व्होलाटाइल कंपोनेंट आहे तो आपण जास्त ऍड करायला लागलोय. म्हणजे त्याचा मोल फ्रॅक्शन वाढायला लागलाय सोल्युशन मध्ये. मोल फ्रॅक्शन कधी वाढणार? जर त्याचे नंबर ऑफ मोल वाढत गेले तर. आता कुणाचे नंबर ऑफ मोल वाढायला लागले? ज्या कंपोनेंटचा वेपर प्रेशर जास्त आहे. जर मी उलटा विचार केला, सोल्युशन इकडे आहे म्हणजे मी P2 0 घेतलाय. म्हणजे मी प्युअर B घेतलाय. प्युअर काय घेतलाय? B घेतलाय. कारण X2 चा मोल फ्रॅक्शन 1 आहे म्हणजे X1 0 असणार. म्हणजे अजून B मध्ये A ला ऍडच केलं नाहीये. त्यामुळे त्याचा मोल फ्रॅक्शन 0 आहे. सोल्युशन प्युअर काय आहे? B चा आहे. सोल्युशन म्हणू शकत नाही त्याला, तिथं तो प्युअर B आहे. तेव्हा त्याचा वेपर प्रेशर इथं आहे P2 0. आता मी सोल्युशन बनवालोय. सोल्युशन बनवण्यासाठी B मध्ये काय ऍड करणार? A ला ऍड करणार. सो A जो आहे त्याचा वेपर प्रेशर कमी आहे.
त्यामुळे जसं सोल्युशन मध्ये ए ला ऍड करणार तसं ए चे नंबर ऑफ मोल वाढले आणि ए चे नंबर ऑफ मोल वाढले म्हणजे ए चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागला, बी चा मोल फ्रॅक्शन कमी होणार. ए चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागला, बी चा मोल फ्रॅक्शन कमी होणार. याचा अर्थ सोल्युशन मध्ये असा कंपोनेंट ऍड केलाय ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे, ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे. त्यामुळं ग्राफ जो आहे तो खाली यायला चालू होईल, ग्राफ जो आहे तो खाली यायला चालू होईल. म्हणजे जसं बी ऍड करणार ग्राफ वरती जाईल, ए ऍड केल्यावर ग्राफ खाली येईल. बी ऍड केल्यावर ग्राफ वरती का चाललाय, कारण बी चं वेपर प्रेशर जास्त आहे. ए ऍड केल्यावर ग्राफ खाली काय आलाय, तर ए चं वेपर प्रेशर कमी आहे. आणि नेहमी सोल्युशनचं वेपर प्रेशर दोन कंपोनंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये येणार आहे. अशा केसमध्ये तुम्ही त्या सोल्युशनला म्हणणार आहे आयडियल सोल्युशन. अशा केसमध्ये तुम्ही त्या सोल्युशनला म्हणणार आहे आयडियल सोल्युशन. आणि या ग्राफमध्ये हे डॉटेड लाईन काय दाखवतात, पार्शियल वेपर प्रेशर. ही लाईन कुणासाठी आहे, ही लाईन आहे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए. ही लाईन कशासाठी आहे, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी. जर ए चा मोल फ्रॅक्शन कमी होत असेल तर त्याचा पार्शियल वेपर प्रेशर, मोल फ्रॅक्शन कमी झालं, पार्शियल वेपर प्रेशर काय होणार, कमी होणार. म्हणून ग्राफ खाली चाललाय. आणि बी चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागलाय, बी चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागलाय. इकडे 0 होता, इकडे 1 झालाय. त्यामुळे बी चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागलाय म्हणजे बी चं पार्शियल वेपर प्रेशर पण वाढत जाणार, कारण बी चं पार्शियल वेपर प्रेशर त्याच्या मोल फ्रॅक्शन वर डिपेंड करतंय. मोल फ्रॅक्शन वाढला की पार्शियल वेपर प्रेशर पण वाढत जाईल, पार्शियल वेपर प्रेशर पण काय होणार आहे, वाढत जाणार. ओके, लक्षात राहील का. तर हे होतं राऊल्स लॉ बद्दल. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहे आयडियल सोल्युशन्स. काय आहेत आयडियल सोल्युशन्स. आयडियल सोल्युशन बद्दल मी सांगितलं जे सोल्युशन राऊल्स लॉ ऑबे करतंय, राऊल्स लॉ ऑबे करतंय इथून इथपर्यंत. कॉन्सन्ट्रेशन काय पण असू दे, काय पण असू दे म्हणजे x2 ची व्हॅल्यू 0 असल्यापासून x2 ची व्हॅल्यू 1 पर्यंत एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 0 पासून 1 पर्यंतच वाढू शकते. मोल फ्रॅक्शन जो आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे आणि मिनिमम व्हॅल्यू 0 आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनची रेंज 0 पासून 1 पर्यंत आहे. त्या दरम्यान ही लाईन जी आहे ती स्ट्रेट लाईन आहे आणि ही स्ट्रेट लाईन जी आहे ती P2 0 आणि P1 0 च्या मध्ये येते. तर या केसमध्ये या सोल्युशनला आपण म्हणणार आहे आयडियल सोल्युशन. या केसमध्ये या सोल्युशनला काय म्हणणार आहे, आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन, सोल्युशन ऑबेज राऊल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सोल्युशन obeys Raoult's law over entire range of concentration. That solution is known as ideal solution. त्या सोल्युशनला आपण काय म्हणतोय, आयडियल सोल्युशन म्हणतोय. जे सोल्युशन राऊल्ट्स लॉ चं इक्वेशन जे आहे ते ऑबे करतोय, त्या इक्वेशन प्रमाणे त्याचं बिहेवियर असते, त्या सोल्युशनला आपण बोलतोय आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन मध्ये सेकंड केस काय आहे, जर व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग जो आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज 0 असेल. व्हॉल्यूम चेंज 0 असेल म्हणजे काय, कधी कधी काय होतंय, एक ए हा कंपोनेंट घेतलाय, बी हा कंपोनेंट घेतलाय. ए समजा 20 ml आहे, बी 30 ml आहे. ए किती घेतलाय 20 ml, बी किती घेतलाय 30 ml. दोघांना ऍड केल्यावर किती व्हायला पाहिजे 50 ml. बरोबर आहे, 50 ml यायला पाहिजे. मी काय म्हटलं लक्षात येते का बघा, ए घेतलाय मी 20 ml आणि बी घेतलाय 30 ml. बरोबर, दोघांना मिक्स केल्यावर काय बनलं सोल्युशन. सोल्युशन किती एक्सपेक्टेड आहे 50 ml. सोल्युशन किती एक्सपेक्टेड आहे 50 ml. जर याला मिक्स केल्यावर व्हॉल्यूम बदलत नसेल, व्हॉल्यूम जो आहे तो बदलत नसेल म्हणजे दोघांच्या व्हॉल्यूमची बेरीज आणि सोल्युशनचा जो काय व्हॉल्यूम आहे ते जर इक्वल येत असतील तर त्याला म्हणतोय व्हॉल्यूम मिक्सिंग जो आहे, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग. जेव्हा मिक्सिंग होत आहे तेव्हा व्हॉल्यूम मध्ये होणारा चेंज 0 असेल तर त्या सोल्युशनला तुम्ही आयडियल सोल्युशन म्हणू शकताय. म्हणजे आयडियल सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम जो आहे तो चेंज होत नाही. चेंज इन व्हॉल्यूम काय असतोय 0 असतोय. तर त्या केस मध्ये ते सोल्युशन आयडियल असू शकतंय. ओके, नेक्स्ट एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग. एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग म्हणजे दोन कंपोनेंटना मिक्स केलं, दोन कंपोनेंटना मिक्स केलं तर आयदर हीट इव्हॉल्व केली जाते किंवा हीट ऍब्सॉर्ब केली जाते. हीट इव्हॉल्व केली जाते किंवा ऍब्सॉर्ब केली जाते. त्या केस मध्ये त्याला आपण म्हणतोय एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग. एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग समजा 10 किलो जूल एवढी हीट बाहेर टाकली तर एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग -10 किलो जूल. 10 किलो जूल एवढी हीट ऍब्सॉर्ब केली तर एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग +10 किलो जूल. मायनस काय इंडिकेट करतंय, हीट बाहेर टाकली.
आणि प्लस काय इंडिकेट करतोय हीट ऍब्सॉर्ब केली. जर एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग 0 असेल तर त्याचा अर्थ काय नायदर हीट इज इव्हॉल्व्ड नायदर हीट इज ऍब्सॉर्ब. ओके म्हणजे हीट ऍब्सॉर्ब पण केली नाही इव्हॉल्व पण केली नाही तर त्या केस मध्ये एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग काय असणार आहे 0 असणार आहे. तर आयडियल सोल्युशन साठी एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग काय असते 0 असते. एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग 0 असते. नेक्स्ट जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन सोल्यूटचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि सॉल्व्हंट आणि सोल्यूटचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्या ज्या इंटरॅक्शन आहेत त्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते इक्वल असतात. यांच्या व्हॅल्यू इक्वल असतात म्हणजे सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन सोल्यूट मधलं इंटरॅक्शन सोल्यूट मधलं इंटरॅक्शन सेम असते. सॉल्व्हंट इंटरॅक्शन सोल्यूट इंटरॅक्शन सोल्यूट इंटरॅक्शन सेम असते. याच्यावरून काय लक्षात येतंय की बाबा जे मॉलिक्यूल आहेत सोल्यूटचे आणि सॉल्व्हंटचे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सेम असाव्यात. म्हणजे बेन्झीन आहे बरोबर आणि टॉलिन आहे तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सेम आहेत. दोन्ही पण नॉन पोलार आहेत तर त्यांच्यापासून आयडियल सोल्युशन बनू शकते. पण दोन वेगळ्या प्रॉपर्टी असलेले सबस्टन्स मिक्स केले तर त्यांच्यामध्ये सॉल्व्हंट इंटरॅक्शन सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन सिमिलर असणार नाहीये. मग त्या केस मध्ये ते सोल्युशन आयडियल बनू शकत नाही. म्हणजे आयडियल सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट इंटरॅक्शन सोल्यूट इंटरॅक्शन अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन सेम असतात. आणि लास्ट आयडियल सोल्युशन साठी मी सांगितलं काय सोल्युशनचं जे प्रेशर आहे वेपर प्रेशर ते वेपर प्रेशर दोन कंपोनेंटच्या वेपर प्रेशरच्या दरम्यान व्हॅल्यू येते त्याची. म्हणजे याची व्हॅल्यू आहे 8 atm याची व्हॅल्यू आहे 2 atm तर सोल्युशनची व्हॅल्यू 2 atm पासून 8 atm च्या दरम्यानच येणार. त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही कमी येणार नाही. ओके लक्षात आलं. याचा अर्थ ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे अशा कंपोनेंटच्या दरम्यान सोल्युशनचं वेपर प्रेशर येते. ओके सोल्युशनचं वेपर प्रेशर रेंज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट 1 वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट 2 where vapor pressure of 1 is less low and vapor pressure of 2 is high. उलटे पण असू शकते. ओके म्हणजे 2 लेस आहे आणि 1 हाय आहे असं पण असू शकते. अशा केस मध्ये इथं असं लिहायला लागेल तुम्हाला. ओके लक्षात आलं. पण इथं डायग्राम मध्ये काय सांगितलं P20 ची व्हॅल्यू जास्त आहे जास्त व्होलाटाईल कंपोनेंट आहे आणि P10 ची व्हॅल्यू कमी आहे कमी व्होलाटाईल कंपोनेंट आहे. त्यामुळे मी या डायग्रामच्या हिशोबाने लिहिले ही व्हॅल्यू ते जे आहे ना P काय आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P20 काय हायर वेपर प्रेशर असलेल्या कंपोनेंटचं वेपर प्रेशर आणि P10 काय लोअर वेपर प्रेशर असलेल्या कंपोनेंटचं वेपर प्रेशर. याचा अर्थ P ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूच्या मध्ये रेंज करते. P ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूच्या मध्ये रेंज करते. हे लक्षात येते. सिंपल आहे. नेक्स्ट नॉन आयडियल सोल्युशन. आता पुढे आपण काय डिस्कस करणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. दे डू नॉट ओबे राउल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ते जे आहे त्यांची रेंज जी असणार आहे ती सरळ असणार नाहीये. त्यांचा ग्राफ जो असणार तो वेगळा असणार आहे. ओके म्हणजे या पद्धतीचा ग्राफ येणार नाही ज्या सोल्युशन साठी त्याला तुम्ही काय म्हणणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. दॅट सोल्युशन डू नॉट ओबे राउल्स लॉ. That solution is known as non-ideal solution. Okay. In that case, volume of mixing is not zero. कधी होतंय मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये होतो तेव्हा झालं होतं ऍसिटोनाइट्राइल आणि दुसरं कुठलं तरी एक लिक्विड इथर किंवा ऍसिटोन मी मिक्स केले आणि त्याचा व्हॉल्यूम कमी आला. मला 1000 ml सोल्युशन बनवायचं होतं. ओके मी काय केलं 600 ml ऍसिटोनाइट्राइल घेतलं आणि 400 ml दुसरं कुठला तर लिक्विड होता माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाही त्याला मिक्स केलं तर ते मार्क पर्यंत आलंच नाही 1000 ml पर्यंत. कारण कधी दोन लिक्विडनं मिक्स केल्यावर व्हॉल्यूम कमी होतोय किंवा वाढतोय. याचा अर्थ जेव्हा मिक्स केलं जातंय तेव्हा व्हॉल्यूम चेंज होतोय. इथं जसं एक्झाम्पल मध्ये मी म्हटलं A जर 30 ml घेतला 20 ml घेतला आणि B जर 30 ml घेतला तर सोल्युशन जे असायला पाहिजे त्याची व्हॅल्यू यायला पाहिजे 50 ml. पण काही सोल्युशन मध्ये काही लिक्विड्स ना मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम जो आहे तो चेंज होतोय.
तो आयदर 45 आला, 46 आला किंवा 54 आला, 55 आला, तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये चेंज झालाय. व्हॉल्यूम मध्ये काय झालाय? चेंज झालाय. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग, चेंज इन व्हॉल्यूम ऑन मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये चेंज होतोय. दोघांच्या दोन कंपोनेंटचा व्हॉल्यूमची बेरीज आणि सोल्युशनचा व्हॉल्यूम इक्वल असं नाही, म्हणजे देयर इज चेंज इन व्हॉल्यूम. त्यामुळे डेल्टा मिक्सिंग, डेल्टा बी मिक्स इज नॉट इक्वल टू 0. डेल्टा बी मिक्स म्हणजे काय? जेव्हा दोन कंपोनेंट मिक्स केले जातात तेव्हा त्यांचा व्हॉल्यूम जो आहे तो कॉन्स्टंट राहिला तर डेल्टा बी मिक्स 0 येणार. पण व्हॉल्यूम बदलला तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? डेल्टा बी मिक्स नॉट इक्वल टू 0. व्हॉल्यूम काय झालाय? चेंज झालाय. नॉन आयडियल सोल्युशन जेव्हा प्रिपेअर केलं जात आहे तेव्हा एंथॅल्पी ऑफ मिक्सिंग 0 असत नाही. म्हणजे आयदर हीट इव्हॉल्व होते, आयदर हीट ऍब्सॉर्ब होते. म्हणजे एंथॅल्पीची व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह असते ऑर निगेटिव्ह असते. एंथॅल्पीची व्हॅल्यू जी आहे ती आयदर पॉझिटिव्ह असते ऑर निगेटिव्ह असते. ती एक्झॅक्टली 0 असत नाही. ते एक्झॅक्टली 0 असत नाही. तर त्या केसमध्ये एंथॅल्पी ऑफ मिक्सिंग इज नॉट 0. एंथॅल्पी ऑफ मिक्सिंग इज नॉट 0 असं तुम्हाला म्हणायला लागेल. एंथॅल्पी मिक्सिंगची 0 असत नाही. आयदर हीट इज इव्हॉल्व्ड ऑर हीट इज ऍब्सॉर्ब. लक्षात येतंय? त्यानंतर इथं कंपोनेंटच्या प्रॉपर्टी सेम नसतात. म्हणजे पोलर आहे, दुसरा नॉन पोलर आहे. त्यामुळे सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सोल्यूट अँड सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर नॉट इक्वल. सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सोल्यूट अँड सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन सेम असत नाही. कारण हे मॉलिक्यूल डिफरंट टाइपचे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेले इंटरॅक्शन डिफरंट असणार आहे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉल्व्हंट मधला जास्त आहे, पण सोल्यूट मिक्स केला तर सोल्यूटचे मॉलिक्यूल मध्ये येणार. तेव्हा त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊ शकतोय किंवा वाढू शकतोय. कमी होऊ शकतोय किंवा वाढू शकतोय. तेव्हा मी असं म्हणतोय सॉल्व्हंट सॉल्व्हंट अँड सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आर नॉट इक्वल टू सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन and therefore solution behave non ideally. Solution behave non ideally. आणि फिफ्थ वन तुम्हाला माहिती आहे, फिफ्थ वन तुम्हाला माहिती आहे हे जे आहे ना P10 and P20 याच्यामध्ये जे वेपर प्रेशर असायला पाहिजे सोल्युशनचं ते असत नाही. P10 आणि P20 या दरम्यान वेपर प्रेशर यायला पाहिजे कुणाचं? सोल्युशनचं, पण ते असत नाही. ते त्याच्यापेक्षा वेगळं व्हॅल्यू येऊ शकते. ओके, त्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू येऊ शकते. आपण काय डिस्कस करायला राऊल्स लॉ. राऊल्स लॉ कळाला आहे का? काय सांगितलं होतं स्टेटमेंट? काल आठवतंय ना? कालचं स्टेटमेंट होतं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी volatile component in the solution is product of vapor pressure of that pure component and the mole fraction of component in the solution. ही डायग्राम काय इंडिकेट करते? सोल्युशनचं वेपर प्रेशर. ओके, this is partial vapor pressure of A, this is partial vapor pressure of B. B चं वेपर प्रेशर वाढायला लागलं बिकॉज B चा मोल फ्रॅक्शन वाढायला लागला. A चं वेपर प्रेशर डिक्रीज व्हायलं, A चा मोल फ्रॅक्शन कमी व्हायला, म्हणजे सोल्युशन मध्ये अमाउंट कमी जास्त व्हायला लागले. सोल्युशन वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची बनवायला आपण. पहिल्या सोल्युशन मध्ये, पहिल्या केस मध्ये प्युअर काय आहे? A आहे. दुसऱ्या केस मध्ये प्युअर B आहे. या दरम्यान काय करावे आपण? मिक्सचर बनवले. इथं बनवताना काय केलं? 9 मोल कुणाचे घेतले? A चे, आणि 1 मोल कुणाचा घेतला? B चा. त्यामुळे मोल फ्रॅक्शन B चा थोडा वाढला. मग 2 मोल केले, 3 मोल केले, 4 मोल केले, 5 मोल केले. म्हणजे सोल्युशन मध्ये मोल फ्रॅक्शन काय करत गेलो आपण? वाढवत गेलो. कुणाचा मोल फ्रॅक्शन वाढवत गेलो? B चा. आणि कुणाचा कमी करत गेलो? A चा. कारण A चे नंबर ऑफ मोल कमी केले, B चे वाढवले. त्यामुळे A चा मोल फ्रॅक्शन कमी झाला, B चा वाढत गेला. शेवटी प्युअर B घेतलाय, सुरुवातीला प्युअर A घेतला होता. मध्ये काय बनवले? सोल्युशन. त्यामुळे मध्ये तुम्हाला सोल्युशनचं वेपर प्रेशर दिसतंय. या कडेला आणि त्या कडेला काय दिसतंय? प्युअर A चा आणि B चं वेपर प्रेशर दिसतंय. जसं वेगळ्या वेगळ्या सोल्युशन मध्ये B चा नंबर ऑफ मोल वाढायला लागलाय, B मोर व्होलाटाईल असल्यामुळे सोल्युशनचं वेपर प्रेशर पण वाढायला लागलाय. हे कुणाचा ग्राफ आहे? आयडियल सोल्युशनचा ग्राफ आहे. आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर स्ट्रेट लाईन असं दिसतंय, आणि त्याच्यामध्ये या दोघांच्या वेपर प्रेशरच्या मध्ये सोल्युशनचं वेपर प्रेशर रेंज करतंय. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन रेंजेस बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट्स. ओके, त्यानंतर आपण डिस्कस केला आयडियल सोल्युशन.
Solution obeys Raoult's law over entire range of concentration. Over entire range of concentration. Enthalpy, sorry, volume of mixing, change in volume of mixing, zero. म्हणजे change in volume when two component mixed is zero. Enthalpy change, that is there is no heat evolved, no heat absorbed. Enthalpy of mixing, zero. H हा सिम्बॉल enthalpy साठी वापरतात. Heat of mixing म्हणू शकता त्याला. Here solvent-solvent interaction, solute-solute interaction, solvent-solute interaction similar. Vapor pressure of solution is ranging between vapor pressure of pure components. Non-ideal solution do not obey Raoult's law. Raoult's law obey करत नाही over entire range of concentration. Change in volume over mixing is not zero. There is change in volume. Change in enthalpy on mixing not zero. There is heat evolved or absorbed. Solvent-solvent interaction, solute interaction are not similar with solute-solvent interaction. And vapor pressure of solution is not between vapor pressure of the component. Okay, हे तुमच्या लक्षात आले काय बघा, म्हणजे पुढे जाता येईल. There are two types of non-ideal solution. Non-ideal solution म्हणजे Raoult's law obey करत नाही. obey करत नाही याचा अर्थ Raoult's law पासून डेविएशन दाखवतात. डेविएशन म्हणजे वेगळेपण दाखवतात. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? non-ideal solution. डेविएशन दोन टाइपचे असतात. फर्स्ट टाइप पॉझिटिव्ह डेविएशन दाखवणारे सोल्युशन. non-ideal मध्ये पहिला टाइप येतोय पॉझिटिव्ह डेविएशन दाखवणारे सोल्युशन. सोल्युशन which show positive deviation. Positive deviation का बरं? तर solvent molecule किंवा solute molecule पेक्षा जास्त force of attraction असणार. कुणामध्ये? solvent molecule पेक्षा solvent solute molecule पेक्षा solvent आणि solute मध्ये force of attraction strong आहे. त्यामुळं force of attraction weak आहे. force of attraction weak आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे. याचा अर्थ सोल्युशन बनवल्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त वेपर बनतील. सोल्युशन बनवल्यावर जास्तीत जास्त वेपर बनतील आणि वेपर जास्त बनतील याचा अर्थ वेपर प्रेशर जास्त असेल. इन दॅट केस वेपर प्रेशर विल बी हाय. आणि वेपर प्रेशर हाय आहे याचा अर्थ हा ग्राफ जो आहे तो असा आहे. कुणाचं वेपर प्रेशर जास्त आहे? सोल्युशनचं. कारण सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन वीक आहे. सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन कसे आहे? वीक आहे. म्हणजे सोल्युशन बनवल्यावर इंटरॅक्शन वीक आहे. इंटरॅक्शन वीक आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे. आणि जर लिक्विडच्या मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल तर ते वेपर मध्ये कन्वर्ट होतील. आणि वेपर मध्ये कन्वर्ट होतील म्हणजे वेपरचं प्रेशर वाढेल सोल्युशन बनवल्यावर. म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर बघा काय आहे? वाढताना दिसतंय. ओके, ते इन बिटवीन नाही राहत, वरती जाते. सिमिलरली पार्शियल वेपर प्रेशर पण वाढणार. सिमिलरली पार्शियल वेपर प्रेशर पण वाढणार. म्हणजे जो ग्राफ आहे त्या अशा पद्धतीने बघायला मिळतील जर पॉझिटिव्ह डेविएशन बघायला मिळालं. कारण का? सोल्यूट इंटरॅक्शन वीक होत्या. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन वीक होत्या. आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन कधी होणार? जेव्हा सोल्युशन बनवणार. बरोबर आहे. प्युअर सोल्यूट आणि प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शनचा संबंधच नाही. पण त्याला मिक्स केलं तर सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आले होते. आणि ते वीक आहे. वीक आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होणार. आणि इव्हॅपोरेट होणार याचा अर्थ त्या केसमध्ये वेपर प्रेशर वाढणार. सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढणार. पार्शियल वेपर प्रेशर पण वाढणार. कारण जास्तीत जास्त मॉलिक्यूल वेपर मध्ये चालले त्यामुळे सोल्युशनचं वेपर प्रेशर पण इन्क्रीज होईल. आणि जे पार्शियल वेपर प्रेशर आहे कंपोनंटचं ते पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. जर सोल्युशन पॉझिटिव्ह डेविएशन दाखवत असेल, कधी दाखवत असेल? सॉल्व्हंट आणि सोल्यूट मधली इंटरॅक्शन वीक असेल. सॉल्व्हंट आणि सोल्यूट मधली इंटरॅक्शन वीक असेल तर तुम्हाला बघायला मिळेल पॉझिटिव्ह डेविएशन. काय बघायला मिळेल? पॉझिटिव्ह डेविएशन. हे जे दाखवलंय डायग्राम मध्ये ते इंडिकेट करतंय पॉझिटिव्ह डेविएशन. आणि इन केस निगेटिव्ह डेविएशन आहे. निगेटिव्ह डेविएशन आहे कधी होऊ शकतं? हे कधी होऊ शकतं?
जर सॉल्व्हंट अँड सोल्यूट मधली इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे, सॉल्व्हंट अँड सोल्यूट इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर, म्हणजे देयर इज स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे लेस मॉलिक्यूल विल इव्हॅपोरेट. जर दोन मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर इव्हॅपोरेशन कमी होणार, आणि इव्हॅपोरेशन कमी होणार याचा अर्थ सोल्युशन बनवल्यावर व्हेपर प्रेशर एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा कमी येणार, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळेल. इथं तुम्हाला काय बघायला मिळेल? निगेटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये हे निगेटिव्ह डेव्हिएशन आहे. दोन वेगळे डायग्राम काढा तुम्ही, एक जी आहे ती पॉझिटिव्ह डेव्हिएशन साठी आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह डेव्हिएशन साठी. दुसरी डायग्राम जी असणार आहे ती निगेटिव्ह डेव्हिएशन साठी. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी? जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी? जर सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन वीक असतील तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्या केस मध्ये सोल्युशनचं वेपर प्रेशर दोघांच्या वेपर प्रेशर पेक्षा हायर येते. आणि जर निगेटिव्ह डेव्हिएशन कधी? सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन जी आहे ती स्ट्रॉंग असेल, सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन जी आहे ती कशी असेल? स्ट्रॉंग असेल, तर काय होणार आहे? वेपर प्रेशर कमी येणार आहे. वेपर प्रेशर जे आहे ते कमी येणार आहे. कारण का? मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होणार नाही, एस्केप होणार नाही. का एस्केप होणार नाही? त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. त्यामुळे वेपर फेज मध्ये कमी मॉलिक्यूल जातील, म्हणजे वेपर प्रेशर काय होईल? कमी होईल. त्यामुळे ग्राफ जो आहे तो खाली आला, ग्राफ जो आहे तो खाली आला. वेपर प्रेशर काय झालंय? डिक्रीज झालंय. पार्शियल वेपर प्रेशर पण डिक्रीज झालंय. हे बघा, पार्शियल वेपर प्रेशर P2 पण कमी झालंय, पार्शियल वेपर प्रेशर P1 पण कमी झालंय. ओके, लक्षात येतंय? तर या दोन्ही हे जे वरती दाखवलंय ते दिसतंय पॉझिटिव्ह डेव्हिएशन, आणि ग्राफ जेव्हा डॉटेड लाईन खाली दाखवलाय ते इंडिकेट करतंय निगेटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन कधी होतंय? जर इंटरॅक्शन बिटवीन सॉल्व्हंट अँड सोल्यूट आर स्ट्रॉंग, and positive deviation is observed when interaction between solvent and solute is weak. ओके, तर हे जरा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायला लागेल. ओके, राउल्स लॉवर बरेचसे क्वेश्चन बनतात, पण हा जो पार्ट आहे त्याच्यावर यावर जास्तीत जास्त एमसीक्यू बनतात. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग, एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग काय असते, झिरो कधी असते आयडियल सोल्युशन मध्ये, आणि नॉन झिरो कधी असते नॉन आयडियल सोल्युशन मध्ये. सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन सेम कधी असतात आयडियल सोल्युशन मध्ये, डिफरंट कधी असतात नॉन आयडियल सोल्युशन मध्ये. आणि ज्या सोल्युशन्स which obey Raoult's law over an entire range of concentration ideal, and solutions which do not obey Raoult's law over an entire range of concentration is known as non ideal solution. तर हा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. हा थोडासा रीड करा, मध्ये मध्ये व्हिडिओला स्टॉप करा, नोट्स लिहून घ्या. ओके, डायग्राम मी सांगितलं सेपरेट काढा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन साठी वेगळी आणि निगेटिव्ह डेव्हिएशन साठी वेगळी. ओके, आणि जर काही अडचण असेल तर आय विल रिपीट द व्हिडिओ. ओके, कुठला पार्ट तुम्हाला लक्षात नाही आला सांगितलं तर तुम्ही रिपीट करा. थँक्यू सो मच.